नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. अतिशय रोमांचक अशा ट्विस्टमध्ये आता सावली तिलोत्तमा आणि भैरवीचे गुपित बाहेर काढण्यासाठी आता कोणता डाव खेळते आणि भैरवीच्या डावाला लगाम देत तिलोत्तमाचे सत्य बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये सानिकाबरोबर काय काय झालं हे सावली कसे आता सगळ्यांच्या समोर आणते, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता अमृता आणि सावली दोघीही आता बोलत असताना अमृता म्हणते की सावली, अगं मला ना मी आता असं ठरवलंय, या पुढची सगळी ट्रीटमेंट मी डॉक्टर साखरेकडून करणार आहे. लवकरात लवकर ना आपल्याला त्यांची अपॉइंटमेंट घ्यावा लागेल, कारण डॉक्टर साखरे अत्यंत हुशार आणि त्यांच्यामुळे मला ना खूप माझा त्रास कमी झाला आहे, असे आता अमृता सावलीला सांगते. सावली म्हणते अमृता वहिनी, पण त्या डॉक्टरांचा नंबर भेटत नाही, एकतर माई त्या डॉक्टरांचा नंबर आपल्याला देऊ नाही राहिल्या. सावली म्हणते की तुम्ही एक काम करा ना, तिलोत्तमा मॅडमला तुम्ही मध्ये घ्या आणि पुन्हा एकदा भैरवी माईला तो नंबर विचारा. तिलोत्तमा मॅडमचं जर नाव सांगितलं तर माई कदाचित आपल्याला तो नंबर देतील आणि ते नकार देणार नाहीत असं मला वाटतंय. अमृता म्हणते ठीक आहे आणि पटकन आता अमृता पुन्हा भैरवीकडे जाऊ लागते. आता अमृता सावली बाहेर येताच बाहेर भयानक सत्याचा तो नजारा बघून अमृता सावली एकमेकींकडे बघतात, कारण त्यावेळेस तिथे आता भैरवीने चक्क डॉक्टर साखरेंनाच आणलेलं असतं आणि आपल्याला भैरवी नंबर देत नव्हती आणि डॉक्टर साखरेंना डायरेक्ट घेऊन आली. याचा आता अमृताला अचंबा वाटतो. भैरवी म्हणते बघ बघ अमृता, तुला डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी होती, मी चक्क डॉक्टरांनाच इथे घेऊन आले. हसतच आता अमृता म्हणते की भैरवी माई, अहो कशाला तुम्ही एवढा त्रास घेतला आणि डॉक्टरांना सुद्धा त्रास दिला, मी गेले असते त्यांच्या क्लिनिकला. तर हसतच डॉक्टर म्हणतात नाही नाही हो, यामध्ये कसला त्रास. अमृता म्हणते की उलट मला आता घरातली कामं केली ना, कसलाच त्रास होत नाहीये डॉक्टर. भैरवी म्हणते जरी अमृता तुला त्रास होत नसला तरी ते काय सांगतात ना ते सगळं तू ऐक. भैरवी म्हणते की आता तुझी काळजी घ्यायला हवी, तिलोत्तमा सांग ना तिला. तर तिलोत्तमा अमृताला म्हणते की भैरवी अगदी बरोबर बोलते. तिलोत्तमा म्हणते की अमृता, आजपासून तू एकही काम करायचं नाहीस. आणि इकडे आता भैरवी म्हणते की काम करायला भरपूर जण आहेत ना. भैरवी सावलीकडे बघत बोलती. भैरवी म्हणते की काम तर होतच राहतील बरोबर ना. तर सावली म्हणते हो. आता चंद्रकांतराव बेडरूममध्ये असताना तारा आता चंद्रकांतरावांकडे येते. तारा म्हणते मी तुमच्याशीच बोलायला आलीत. चंद्रकांतराव म्हणतात काय तारा, तुला तिलोत्तमाची तक्रार वगैरे करायची काय. तारा म्हणते की मला हे सांगायचं आहे, मला जे सांगायचं ना ते तिलोत्तमा मॅडम समोर मला बोलता येणार नाही, म्हणून तुमच्या थ्रू मी जाते. तारा म्हणते की माझ्या मॉमला मी उद्याची मुदत दिली होती आणि उद्या ती मुदत संपते. चंद्रकांतराव म्हणतात तारा तुझं बरोबर आहे, हा वाद तुझ्यामध्ये आणि तुझ्या आईमध्ये आहे, मी कशाला यामध्ये पडू. तारा म्हणते की माझी मॉम मला त्रास द्यायला मुद्दाम या घरी आली आहे डॅड, आणि हे सगळं नाटक करून ब्लॅकमेल करून तिला ना हे नातं पुन्हा जोडायचं आहे. तारा म्हणते की मॉम जर मी तिला माफ केलं नाही तर कायमची आपल्या घरात राहणार आहे का, तेव्हा तुम्ही आता सरळ तिला आपल्या घरातून जायचं सांगा. चंद्रकांतराव म्हणतात तारा तुझं बरोबर आहे, जेव्हापासून तुझी आई या घरामध्ये आली तेव्हापासून या घरातलं वातावरण ना खूप गढूळ झालंय. चंद्रकांतराव म्हणतात तारा तू अजिबात काळजी करू नकोस, बघतो मी आता काय करायचं ते. आता इकडे अमृता रुसून बसते. सावली म्हणते की बरोबर आहे, तिलोत्तमा मॅडमला तुमची खूप काळजी वाटते आणि जर डॉक्टरांनी सांगितलेलं तुम्ही ऐकलं नाही तर उगाच तिलोत्तमा मॅडम रागावतील, तेव्हा तुम्ही बसून राहा, काहीही काम करू नका. अमृता म्हणते मी खरं सांगते मला कसलाच त्रास होत नाही. सावली म्हणते नाही जरी झाला तरी काम करायचं नाही. आणि सावली अमृताला धरून आता बेडरूममध्ये रेस्ट करायला पाठवते. त्यानंतर आता इकडे सावली विचार करते की काही जरी झालं तरी मला फसवण्याचा आणि अडकवण्याचा हा भैरवी माईचा प्लान आहे, पण काही जरी झालं तरी माझ्या कुटुंबाला आणि माझ्या हक्काच्या माणसांना जर भैरवी माईमुळे काही त्रास झाला तर मी तो सहन करणार नाही. भैरवी माईच्या या खेळामुळे जर त्रास झाला तर ही सावली आता गप्प बसणार नाही असा पण सावली करते. आता इकडे तिलोत्तमाच्या बेडरूममध्ये भैरवी येते. तिलोत्तमा म्हणते की काय केलंयस तू. भैरवी म्हणते काय केलंय ग मी. तर आता तिलोत्तमा म्हणते की तू दुसऱ्यांदा त्या साखरे डॉक्टरना मुद्दाम घरी आणलंयस ना, मुद्दाम अमृताला आराम कर, कामं करू नकोस असं तू सांगितलं ना भैरवी, तू हे का करतेस. भैरवी म्हणते तिलोत्तमा तुला काहीच कळत नाही, तुला माहिती आहे का संकट आपल्या तोंडासमोर येऊन उभा आहे, तुला यामधलं काहीच कळू नाही राहिलं. भैरवी म्हणते तिलोत्तमा तुला काही कळतंय का, ती सावली डॉक्टर साखरेंचा नंबर मागत होती. तिलोत्तमा म्हणते अगं बाई खरंच की माझ्याकडे सुद्धा मागत होती. भैरवी म्हणते की मग दिला का. तिलोत्तमा म्हणते की कुठून देणार, माझ्याकडे कसला नंबर
नंबर. तिलोत्तमा म्हणते की तिला नंबर नको, हे अमृतासाठी ती मागत होती. तिलोत्तमा म्हणते मी तिला म्हणाली सुद्धा, वकिली कशाला करते तू अमृताची, तिला जर लागत असेल तर ती येईल. भैरवीकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की तू दिला का. भैरवी म्हणते मी देईल का. अगं तुझी सून ना दिसती तेवढी साधी सरळ नाहीये, खूप आतल्या गाठीची आहे ती. भैरवी म्हणते की अगं तिला संशय आला, तुला काय वाटलं अमृतासाठी ती नंबर शोधते का. भैरवी म्हणते की अगं ती खूप पोचलेली आहे, तिला तो नंबर अमृताच्या ट्रीटमेंटसाठी लागत नव्हता. अगं आपल्यामध्ये जे काही चाललंय ना त्या सावलीला संशय आला. आणि तू विचार कर तिलोत्तमा, जर सावली त्या डॉक्टरपर्यंत पोचली आणि डॉक्टरने जर सावलीला तुझं सत्य सांगितलं तर काय होईल. आता तिलोत्तमा डचकते, घाबरते. मग काय करशील तू तिलोत्तमा. तेव्हा मी सांगते या सावलीला लवकरच आपण लगाम घातला पाहिजे असे भैरवी तिलोत्तमाला बोलते. दुसरीकडे आता तारा चंद्रकांतरावांशी बोलून इकडे नीलच्या दरवाजापाशी येते. तेवढ्यात नील तिथे येतो. नील म्हणतो काय झालं, माझी वाट बघत होती का. तारा म्हणते हो, मला ना बाबांनी शब्द दिलाय की ते माझ्या आईला लवकरात लवकर या घराबाहेर काढतील म्हणून. नील म्हणतो की या संबंधी बाबा आईशी बोलायला तयार झाले का. तर तारा म्हणते हो. तारा म्हणते त्यांना सुद्धा कळालंय की ती बाई जर या घरामध्ये राहिली तर किती त्रास आहे आणि काय परिणाम होणार आहेत. तिला बघून माझं ना तर डोकंच फिरतं. तारा म्हणते मला तर असं वाटतं की डायरेक्टली तिच्या रूममध्ये जावं आणि तिचं सगळं सामान घराच्या बाहेर फेकून द्यावं. नील म्हणतो अगं ते एवढं सोपं आहे का. तारा म्हणते नाही ना. आता इकडे भैरवी तिलोत्तमाला म्हणते की तिलोत्तमा बघितलं का. तिलोत्तमा म्हणते की तरीसुद्धा भैरवी तू कोणतंही वाकडं पाऊल उचलणार नाही बरं का. तर भैरवी म्हणते हे बघ तिलोत्तमा, जर सरळ मार्गाने आपल्याला वाट दिसत नाही तर आपल्याला थोडं वळावं लागतंच. भैरवी म्हणते की वेळ पडली तर त्या सावलीच्या डोळ्यात धूळ कशी फेकायची ना ते मला माहिती. तिलोत्तमा तू काळजीच करू नकोस. तेवढ्यात आता त्यांचं बोलणं चालू असताना चंद्रकांतराव तिथे येतात. दोघीही चंद्रकांतरावांकडे बघतात. तेव्हा आता चंद्रकांतराव म्हणतात बरं झालं तुम्ही दोघी इथे भेटल्या, तारा माझ्याकडे आली होती. आणि चंद्रकांतराव म्हणतात ताराचं असं म्हणणं आहे की भैरवीजींनी हे घर सोडून जावं. आणि चंद्रकांतराव म्हणतात की जर तुम्ही घर सोडून गेला नाहीत तर तिचं असं म्हणणं आहे की ती घर सोडून जाईल म्हणून. हसतच भैरवी म्हणते की चंद्रकांतजी ती अशीच मुलगी आहे, तिचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका, ती नाटक करते फक्त नाटक. तर चंद्रकांतराव म्हणतात नाही मला नाही वाटत, तुम्हाला वाटत असेल ती नाटक करते. चंद्रकांतराव म्हणतात की नाही या बाबतीत ती खरोखर सिरियस आहे आणि जर ती खरोखर निघून गेली तर. तेव्हा आता भैरवी म्हणते की हे बघा चंद्रकांतजी मलासुद्धा या घरी राहायला आवडत नाही आहे. भैरवी म्हणते काही जरी झालं तरी माझी पोटची लेक आहे ती रुसली आहे माझ्यावरती. आणि भैरवी म्हणते की म्हणून तिलोत्तमा मला बोलली जोपर्यंत तारा आणि तुझे संबंध व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तू इथे राहा. चंद्रकांतराव म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर आहे. तर भैरवी म्हणते की मी सांगते ना चंद्रकांतजी तुम्हाला. आता भैरवी म्हणते की तिलोत्तमाला असंच वाटतंय की आमच्या दोघींचं नातं पुन्हा जोडावं. चंद्रकांतजी म्हणतात की तुमचं बरोबर आहे पण इथे असलेली ही आग्रहामुळे शांतता भंग झाली नाही पाहिजे. भैरवी म्हणते की बघ तिलोत्तमा तुला काय वाटतंय पण एक गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या चंद्रकांतजी, तिलोत्तमाला सुद्धा असंच वाटतंय की मी इथे राहावं म्हणून. काय बरोबर की नाही तिलोत्तमा. आणि रागाने तिलोत्तमाकडे भैरवी मोठे डोळे करत म्हणते जाऊ का गं तिलोत्तमा. तिलोत्तमा म्हणते की नाही तुझं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथेच राहा. भैरवी हसतच म्हणते मग काय प्रश्नच मिटला, आता घरातली मालकीनच मला राहायला सांगते मग काय तिच्यापुढे कोण बोलणार. भैरवी म्हणते की तिलोत्तमा माझी मैत्रीण असूनही माझं एवढं ऐकते. तारा तर तिलोत्तमाची सून आहे. तेव्हा तिलोत्तमा जाशील ना तू ताराकडे आणि बोलशील ना. तर आता तिलोत्तमा भैरवीकडे बघत म्हणते की हो. तिलोत्तमा म्हणते की हो मी तिच्याशी बोलते आणि चंद्रकांतला घेऊन आता तिलोत्तमा बाहेर जाते. इकडे आता नील एकटक ऐश्वर्याचा विचार करत असतो. ऐश्वर्याची प्रत्येक बोलणे आता नीलला आठवते. ऐश्वर्या म्हटलेली असते की मी आता ठरवलंय मी कुणाच्याच मध्ये पडणार नाही, फक्त मी आपापलं काम करत राहणार. आणि त्यानंतर इकडे आता झालं काय, ऐश्वर्याला घर सोडून जावं लागलं. हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना आता नीलला आठवते. नील विचार करत असताना आता राजकुमार तिथे येतो. नीलकडे बघत आता राजकुमार म्हणतो की काय रे नील, अरे तुला असं देवदास बनून बसायला आवडतं का तू असा स्वतःला त्रास करून घेतोस. नील म्हणतो की गॅरेजवर खूप कामं असेल ना रे राजकुमार, कसं चाललंय तुझं. राजकुमार म्हणतो की गॅरेजमध्ये मी प्रत्येकाला सांगतो जर गाडीला एकदम चकाचक करायचं असेल तर कार्बोरेटरमधला कचरा एकदम फटाफट साफ केला पाहिजे.
तेवढ्यात आता सारंग तिथे येतो आणि म्हणतो काय काय दोन्ही भावांच्या गप्पा चालल्यात. राजकुमार म्हणतो काही नाही रे. सारंग हा ऑफिसमध्ये सुद्धा असाच वागतो का रे. आणि त्यानंतर आता राजकुमार हा पुन्हा आता नीलचा विषय काढतो. तर सारंग म्हणतो जाऊ दे ना रे दादा. राजकुमार म्हणतो की जाऊ दे बरं ठीक आहे, मी जास्त काही शेअर करत नाही पण एक मोक्याचा सल्ला देतो. राजकुमार नीलला म्हणतो की तू दुसऱ्या लग्नाचा विचार करते. ऐकून नील आणि सारंग आता राजकुमारकडे बघतात. राजकुमार म्हणतो की तुझ्या पुढे अख्खं आयुष्य पडलंय आणि तू हे असं दुःख जर कुरवाळत राहिला ना त्याने काही होणार नाहीये, उलट तू यामध्ये अडकत जाशील नील आणि यातून तू बाहेर निघाला पाहिजे असे राजकुमार सांगतो. आणि राजकुमार म्हणतो विचार कर नील आणि राजकुमार निघून जातो. सारंग नीलला समजावतो आणि म्हणतो की हे बघ नील, दादाची एक तर व्याख्या चुकली असेल. आणि सारंगही तेथून निघून जातो. इकडे आता चंद्रकांतराव तिलोत्तमा आणि भैरवी दोघींबरोबरही बोलल्यामुळे आता तारा म्हणते की अरे सोहम, बाबांनी काय केलं, बाबांनी फक्त तिलोत्तमा मॅडमसोबत बोलायला हवं होतं, मम्माला काय यामध्ये इन्क्लूड केलं काय माहिती. आणि ताराला राग आलेला असतो. तर तेवढ्यात तिलोत्तमा त्यांच्या बेडरूममध्ये येते. ताराकडे बघत म्हणते काय ग एवढी का चिडली आहेस तू. तारा म्हणते मॉम फक्त मला असं म्हणायचं होतं की डॅडने फक्त तुमच्याशी बोलायला हवं होतं. डॅड तुमच्या दोघींबरोबर बोलले आणि अजून गोंधळ वाढला. तिलोत्तमा म्हणते शांत हो. तिलोत्तमा म्हणते की भैरवी समोर बोलल्यामुळे भैरवीचं असं मत पडलं की मी तुझ्याशी बोलून तुला समजावं. तिलोत्तमा म्हणते की म्हणजे तू घर सोडून कुठेही जाणार नाहीस. तिलोत्तमा म्हणते की या सगळ्यांमध्ये माझाच दोष आहे. सोहम म्हणतो तू का मम्मा स्वतःला दोष लावून घेतेस, तुझी यामध्ये काहीच चूक नाही आहे आणि गेले काही दिवसापासून स्वतःवरती ब्लेम करते. तिलोत्तमा म्हणते की हे बघ माणसाची आणि जगाची रीतच अशी आहे. जेव्हा मी तुला घराबाहेर काढलं होतं तेव्हा मला देखील नावं ठेवत होती आणि आता मी तुमचा बॅचअप करते तरीसुद्धा मला बोलतायत. तिलोत्तमा म्हणते की शेवटी दोन्हीही बाजूनी काय आतापर्यंत मी दोषीच आहे ना. आता तारा तिलोत्तमाला सांगते की ती बाई मी फक्त तिला उद्यापर्यंतची मुदत दिली आहे आणि उद्यापर्यंत जर ती बाई हे घर सोडून गेली नाही तर मी तुम्हाला फायनली सांगते की मी हे घर कायमची सोडून जाईल. आणि तारा चेहरा फिरवते तर तिलोत्तमाला धक्का बसतो आणि रागाने तिलोत्तमा आता खाली मान घालून तेथून निघून जाते. प्रेक्षकांनो त्यानंतर आता इकडे सावली सारंगकडे येते. सावली आता सारंगला म्हणते की आज घरी काय झालं माहिती आहे का सारंग सर तुम्हाला. सारंग म्हणतो काय झालं ग सावली. सावली म्हणते की तारा मॅडमने भैरवी माईंना उद्यापर्यंत मुदत दिलेली आहे आणि उद्या ती मुदत संपते. तारा मॅडमने असं सांगितलं की जर उद्या भैरवी माई हे घर सोडून गेली नाही तर ती हे घर कायमचं सोडून जाईल. ते ऐकताच आता सारंग हसतो. सारंग म्हणतो की बरं होईन त्या निमित्तानं तरी ती भैरवीची बाहेर जाईल. सावली म्हणते मला सुद्धा तेच बघायचंय. सावली म्हणते की भैरवी माईचा अहंकार जिंकतो की मुलीवरचं प्रेम जिंकतं हे आता मी बघते. इकडे मात्र आता दुसऱ्या दिवशी भैरवीने अजून एक मोठं नाटक केलेलं असतं आणि भैरवीने आता खूप आजारी असल्याचं नाटक करून डॉक्टर साखरेंना बोलावलेलं असतं आणि आता सगळेजण भैरवी कॉटवर झोपून आजारपणाचं नाटक करत असताना सगळेजण समोर उभे असतात. डॉक्टर साखरे आता तिथे येऊन भैरवीला तपासतात. मोठमोठ्याने भैरवी तारासमोर ओरडत डॉक्टर साखरेंना म्हणते की बघा अहो मला काय झालंय, मला खूप त्रास होतोय. डॉक्टर साखरे आता इकडे भैरवीला तपासत असतात आणि त्याच वेळेस सावली आता डॉक्टर साखरेंच्या पाठीमागे उभी असते. आता इकडे डॉक्टर साखरे हे भैरवीला तपासत असताना त्यांनी त्यांचा मोबाईल हा तिथे शेजारी टेबलवर ठेवलेला असतो आणि त्यानंतर आता इकडे तेवढ्या तारा ते भैरवीचीच नाटक बघून आता तिला समजून चुकतं आणि तारा ही आता घर सोडून जाण्यासाठी बाहेर जाऊ लागते. सोहम म्हणतो तारा ऐकायला तयार नसते. तारा बाहेर जाते. इकडे डॉक्टर साखरे भैरवीला तपासत असतात आणि त्याच वेळेस सावली हळूच आता डॉक्टर साखरेच्या मोबाईलमधून आता मोबाईल हातात घेऊन गुपचूप आता त्या मोबाईलमधून तिचा नंबर डायल करते आणि त्याच वेळेस आता सावलीच्या मोबाईलवर डॉक्टर साखरेचा नंबर पडलेला असतो. लगेच सावली बाहेर जाते आणि जगन्नाथला फोन करून सांगते की जगन्नाथजी मी तुम्हाला नंबर पाठवलाय आणि मी मोठ्या हुशारीने डॉक्टर साखरेंचा नंबर मिळवलाय. आणि आता मेसेज करून डॉक्टर साखरेंचा नंबर पाठवताच इकडे जगन्नाथ म्हणतो सावली तू काही काळजी करू नकोस, मी आता बघ पुढं काय करतो ते. आणि त्यानंतर आता जगन्नाथ हा डॉक्टर साखरेचा नंबर मिळता क्षणी त्याची माणसे घेऊन आता जगन्नाथ डॉक्टर साखरेचा भयानक भूतकाळ आणि भयानक हिस्ट्री बाहेर काढून तिलोत्तमा डॉक्टर साखरे आणि भैरवीचं गुपित काय आहे हे जगन्नाथ सावलीला कसं शोधून देणार आणि त्यानंतर आता सावली काय करणार. प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.